गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. सर, अनेक जण आज म्हणतात की कोरोना हे आंतरराष्ट्रीय षडयंत्र होतं. या संदर्भात आम्हाला काही माहिती सांगता आली तर सांगा ना प्लीज. हो मुलांनो, कोरोना हे आंतरराष्ट्रीय षडयंत्र आहे. या संदर्भात अनेकांनी मत व्यक्त केलं आहे. या संदर्भात डॉक्टर तरुण कोठारी यांनी आणि विश्वरूपराय चौधरी यांच्या माध्यमातून त्यांनी जनजागृती करून कोरोना हे आंतरराष्ट्रीय षडयंत्र असल्याचं सांगितलं होतं. त्यानंतर महाराष्ट्रातील सोशल हेल्थ मुवमेंट या संघटनेनं जनजागृती करून कोरोना हे षडयंत्र असल्याचं समजून सांगून अनेकांचं लसीकरण रोखलं होतं. ज्यावेळी सोशल हेल्थ मुवमेंटचे पदाधिकारी ते कार्यकर्ते गावागावात जाऊन जनजागृती करत होते, त्यावेळी गावातील इतर लोक त्या सोशल हेल्थ मुवमेंटच्या लोकांना वेड्यात काढत होती. पण सोशल हेल्थ मुवमेंटच्या पोरांनी जे काम केलं ते त्या कामाची इतिहास कधीही नोंद घेईल असं आहे. कारण ज्या लोकांचं लसीकरण झालं आहे त्या लोकांना दुष्परिणाम दिसत आहेत. हो सर, आमच्या गावात एका व्यक्तीने लसीकरण करून घेतलं होतं. त्या व्यक्तीच्या घरातील एक जण हार्ट अटॅकने मृत्यू झाला आहे. हे यामुळे आता वाटतं की खरंच कोरोनाचे लसीकरणाचे दुष्परिणाम असे. हो, तू जे म्हणतोस ते योग्य आणि रास्त आहे. कारण कोरोना लसीकरणाचे दुष्परिणाम होतील आणि त्या लसीकरणामुळे हार्ट अटॅक येतील, BP होईल, शुगर होईल असे अनेकांनी सांगितलं होतं. पण त्याकडे जर आपल्या समाजाने जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्यामुळे त्यांना ते दुष्परिणाम भोगावे लागत आहेत. सर, लस सुरक्षित आहे, लस घ्या, अन्यथा तुमचं राशन बंद होईल अथवा तुम्हाला बस प्रवास करता येणार नाही असं सांगितलं जात होतं त्यावेळेस. त्यामुळे अनेकांनी लसीकरण करून घेतलं आहे. तर त्याचं कसं काय? तू जे म्हणतोस की लसीकरण न करून घेतल्यास राशन मिळणार नाही, आता प्रवास करता येणार नाही, हे साफ खोटं आहे. कारण शासनानं असा कोणताही शासन निर्णय काढलेला नव्हता. ते जिल्हा अधिकाऱ्यांच्या मार्फत एखादं साधं परिपत्र काढून तशा सूचना दिल्याच्या अनेक कागद दिसली होती. पण त्याला ते महत्त्व नव्हतं. कारण अनेक हायकोर्टांच्या निर्णयामध्ये सांगितलं होतं की लसीकरण ऐच्छिक आहे आणि लसीकरणाला कोण बळजबरी करता येणार नाही असा निर्णय दिला होता कोर्टाने. पण आपल्या लोकांनी त्याकडे दुर्लक्ष केल्यामुळे आपल्या लोकांनी लसीकरण करून घेतलं आणि ती बळीचा बकरा बनले. मग सर, महाराष्ट्रामधले सोशल हेल्थ मुवमेंटमध्ये जे लोक होते तर त्यांच्याविषयी काही सांगता येईल का? ते काय नाव आहेत का त्यांचे? काय म्हणजे आमच्या परिचयाचे असतील तर आम्हाला जाणून घेता येईल त्यांच्याकडून कोरोना षडयंत्र. हो, या सोशल हेल्थ मुवमेंट ही जी संघटना आहे त्या संघटनेमधले जे तरुण होते ते तरुण हे महाराष्ट्रामधले आहेत. त्यामध्ये के रामभाऊ असतील, हर्षद रुपवते असतील, विजय सोनवणे असतील, विजय वाघमारे असतील, तसेच विनोद सदावर्ते असतील आणि त्यातील महत्त्वाचे म्हणजे रेपे नवनाथ यांनी तर किती सांगू तरी नाही ती बटकीचे हे पुस्तक लिहून या महाराष्ट्रातील जनतेला सावध करण्यासाठी लिहिले आहे. या पुस्तकातून कोरोना षडयंत्र, हार्ट टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून पाळला जाणारा पाऊस आणि त्यात जे षडयंत्र आहे त्या षडयंत्राची परिपूर्ण माहिती दिलेली आहे. सोशल हेल्थ मुवमेंटच्या माध्यमातून जनजागृती करून कोरोना षडयंत्र समजून सांगणाऱ्या प्रत्येकाचे महाराष्ट्रातील जनतेने खरंच आभार मानले पाहिजेत. मग कारण याचे पदाधिकारी जर आमच्यापर्यंत पोहोचले असते तर नक्कीच आमच्या देखील समाजातील, आमच्या घराजवळील अथवा आमच्या गावातील अनेकांनी लसीकरणास विरोध केला असता. तुम्हाला कोरोना षडयंत्र समजून घ्यायचं असेल तर सोशल हेल्थ मुवमेंटच्या पदाधिकाऱ्यांशी संपर्क साधा. हो सर, आम्ही नक्कीच सोशल हेल्थ मुवमेंटच्या पदाधिकाऱ्यांशी अथवा कार्यकर्त्यांशी संपर्क साधून कोरोना षडयंत्र कसं राबवलं गेलं आणि त्या राबवण्यामागचा उद्देश काय होता याविषयी आम्ही माहिती नक्की घेण्याचा प्रयत्न करू. सोशल हेल्थ मुवमेंटच्या पदाधिकाऱ्यांनी केलेलं काम या महाराष्ट्रातील प्रत्येकापर्यंत पोहोचलं आहे. ठीक आहे सर, तरी आम्ही सोशल हेल्थ मुवमेंटच्या माध्यमातून जे कार्यकर्ते जनजागृती करत होते त्यांच्याकडून जास्तीत जास्त माहिती मिळवून आम्ही आमच्या जवळच्या समाजातील आणि आमच्या घरातील नागरिकांना कोरोना षडयंत्र कसं राबवलं गेलं आणि त्याचे दुष्परिणाम कसे हे याबद्दल माहिती सांगून यानंतरच्या काळात जर का असे षडयंत्र राबवले गेले तर आम्ही देखील सोशल हेल्थ मुवमेंटच्या सोबत राहून काम करून जनजागृती करून या महाराष्ट्रातील जनतेचे प्राण वाचवण्यास मदत करू.